दिनांक 17 मे 2025 रोजी एका महिलेला आपल्या शेतात काम करत असताना 25 ते 30 जणांच्या जमावाने त्रास दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे। या प्रकरणी पुष्पा मधुकर बाटकर राहणार मोमिनाबाद यांनी पोलीस ठाण्यात कैफियत देण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस ठाण्यात त्यांनी कैफियत प्रबलित आहेत। आरोपी भोंडे पाटील राहणार डाबकी रोड अकोला व त्यांच्यासोबत असलेले 25 ते 30 महिला व पुरुषांनी मिळून पीडितेच्या शेतात बळजबरीने घुसखोरी केली। शेतात ट्रॅक्टरने नांगरटी करण्याचा प्रयत्न करत असताना पीडित महिलेने विरोध केला असता आरोपी भोंडे पाटील यांनी त्यांच्यासोबत असलेल्या गुंडांनी तिच्यासोबत अश्लील वर्तन केले, तिच्या अंगावरचे वस्त्र काढण्याचे प्रयत्न करत शिवीगाळ केली, जातीवाचक अपशब्द वापरले आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्नही केला, असा आरोप तिने केला आहे। या प्रकरणाला इतर जमलेले लोक सहकार्य करत होते। तसेच त्या अगोदरही आरोपीने अशाच प्रकारचे मारहाण करून पीडितेला बेशुद्ध अवस्थेत फेकून दिल्याचे तिने आपल्या निवेदनात नमूद केले आहे। याशिवाय आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी पीडितेच्या पिकाचे नुकसान करून तिच्या व तिच्या कुटुंबियांना जीवाला धोका असणारी थेट धमकी दिली आहे। संबंधित पोलीस ठाण्यात वारंवार लेखी तक्रार द्यायला गेलेल्या महिलेची तामगाव पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याने पीडित महिलेने म्हटले आहे। आरोपी आणि त्यांच्या साथीदारावर पोलीस काय ऍक्शन घेतात व पीडित महिलेला कधी न्याय मिळवून देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मी मधुकर तुकाराम बाटकर राहणार मोमिनाबाद तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा पोलीस स्टेशन तामगाव। आम्ही हमेशा आमच्या शेतामध्ये काम करत असतो, माझी बायको आणि मी आणि माझा मुलगा। तर हे भोंडे पाटील आमच्या शेतात हमेशा येतात आणि आम्हाला मारझोड करतात। यानं 2-4 वेळा माझ्या बायकोला मारलं, मला सुद्धा मारलं, मला बेशुद्ध पाळलं आणि माझी बायको आणि मुलगा हे रिपोर्ट द्यायला गेले तर माझ्या मुलाच्या सांगल्याप्रमाणे रिपोर्ट घेतला आणि माझ्या बायकोला दवाखान्यामध्ये नेलं। तर माझ्या बायकोला असे बोलले हे घाणेरडे की हिच्या उरावर बसा, हिला केळीत न्या, एक माणूस जा। या भोंडे पाटलाचे हात हमेशा माणसं आणते, 20-25 माणसं आणते। काय उद्देश होता त्याचा उद्देश असा आहे की हे शेतातून तुम्ही ताबा सोडा, केळीत न्या, केळीच न्या तर हिच्या उरावर बसा म्हणते। काय उद्देश काय होता? उद्देश हिच्या उरावर बसा म्हणते, एक माणूस जा, असं भोंडे पाटलाचं म्हणणं आहे। बलात्कार करायचा उद्देश होता? हो, बलात्कार करायचा उद्देश नाही तर काय, तर बलात्काराचाच उद्देश आहे तो। उरावर बसा म्हणजे आता तेच आलं ना साहेब। पण माझ्या बायकोला एवढं मारलं की साडी वर केली, साडी वर करू तिला कुराचे दांडे लावले तिच्या अंगाला। काले काही बोलणं, कोणी म्हणे दांडा घाला, कोणी म्हणे मिरकूट टाका, अशा पद्धतीनं माझ्या बायकोला बोलले। मला पण मारझोड केली, माझ्या मुलाला, आणि आम्हाला धमकी सुद्धा दिली की तुम्ही या शेतामध्ये जर आले तर तुम्हाला तिघीला बी आम्ही खलास करून टाकू, गावात बी आल्यावर आम्ही तुम्हाला खलास करू, तुमच्या गावात येऊन। शेतात तर करूच पण गावात दिसले कुठं जर दिसले तर गाडीनं उडून देईन, असे भोंडे पाटला आम्हाला धमकी दिली। आणि पोळीच्या दिवशी 2 माणसं पण माझ्या घरी पाठवले, माझ्या घराचा फोटो नेला त्यांनी। पण माझी बायको विचारलं त्याला की बाबा काय कसा आला, तर त्यानं माझ्या बायकोला उत्तर दिले की मी तुझ्या उरावर बसायला आलो। त्या देवराव वानखडे म्हणून आहे कोणी, त्याचाच बॉडीगार्ड आहे भोंडे पाटलाचा। त्या भोंडे पाटलानं आमच्यावर खूप अन्याय अतिरिक्त लावला आमच्यावर। आम्हाला काहीतरी न्याय भेटाव साहेब, नाही तर आम्ही काही वाचू शकत नाही। आम्ही दोघेही नवरा बायको आत्महत्या करायशिवाय आम्हाला पर्याय नाही। एक तर त्यानं माझ्या देखत माझ्या बायकोची बेइज्जती, म्हणजे हिला उरावर बसा रे, हिला जवा रे, हे करा रे त्या पाटलानं, आणि कवट्यात उचलून आणलं माझ्या देखत। असं जर कोणाच्या बायकोला जर कोणी जर नेलं तर कसं वाटेल त्या माणसाला, पण यानं मला मारू बेशुद्ध पाडलं तिथं। हे झाल्यानंतर बी मला एवढं पश्चाताप आल्यावर मी औषध सुद्धा घेतलं होतं। शेगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसनं माझी दवाखान्यामध्ये लिहून घेतलं की बाबा कसं मुळे घेतलं, काय घेतलं, त्याचा बी अजून काही आम्हाला न्याय नाही, काही नाही, कोणता कागद नाही। पोलीस स्टेशन आमच्या इकडे दुर्लक्ष करते। आम्ही गेलो की म्हणते आम्हाला त्रास द्यासाठी आले काय, तुम्हाला एवढंच काम आहे काय, हे तामगाव पोलीस स्टेशन। तर त्याच्यावर आम्ही काय करू शकतो साहेब? आता आत्महत्या करू शकतो बा, किंवा SP साहेबाकडे जाऊन आम्ही आत्महत्या करू शकतो, नाहीत मग उपोषणला बसू शकतो। याच्यावर तर आमच्याजवळ काही कोणता पर्याय नाही साहेब। आता समजा तुमच्या जीवन झाले काही धोका निर्माण झाला त्याला कोण जबाबदार? याला जबाबदार आता हा भोंडे पाटलानं म्हणेल आहे बा असं की तुम्हाला तुझ्या घरातला कोणी वाचूनही देणार नाही, तर या वावरात शेतातून तू ताबा सोड, असं भोंडे पाटलानं आम्हाला म्हटलं। तुला गाडी नाही उडून देईन कुठे जर दिसला तर। माझे वारंवार फोटो काढले, माझे तहसीलवर सुद्धा फोटो काढले त्यानं। तहसीलवर तर काढलेच माझे फोटो, पण माझ्या मुलाचे, बायकोचे, आणि त्या दिवशी पोळ्याच्या दिवशी आला तर घराचा सुद्धा फोटो काढून नेला। याने आम्हाला अशी धमकी दिली की तुला जीव मारून टाकीन, तुझ्या घरातला कोणी वाचूनही देणार। आज आम्ही पोट भरायसाठी कुकडे तरी फिरून राहिलो दोघंही नवरा बायको। माझा मुलगा एकटा घरी असते, माझ्या मुलाचं जर कशानं काही झालं तर याचा जबाबदार हा भोंडे पाटीलच राहील।